ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आम्हाला माहिती आहे की आम्ही इथे 2000ला पुनर्वसित झाल्यानंतर आमच्याबरोबर ही बिल्डिंग बांधलेली होती। काही वर्षांनी म्हणजे 2002-2003ला इथे लॉटरी सिस्टमनी ही लोक अलाउड झाली, पण आम्हाला ह्याचं व्यवस्थापन करता करता आमच्या बाजूची म्हणजे आपलीच लोक असणार, ती आपलेच नागरिक आहे, म्हणून आम्ही याच्यावरती लक्ष केलं। 2019ला म्हाडाचे अध्यक्ष सन्माननीय विनोद नाही, पण आम्ही जे फॉलोअप केला त्याचा, आम्ही त्यावेळेस 6 म्हाडाचे अधिकारी होते, त्यांना सांगितलं आमच्या बिल्डिंगनंतर बघा, पण ज्या पडायला आलेत त्यांच्याकडे लक्ष द्या। पाणी केली, पण पाणी केल्यानंतर आता 7-8 वर्षामध्ये त्या काही दुर्लक्ष केलं। यांचे पदाधिकारी सगळे आमच्याकडे येतात, ते म्हाडा ऑफिसला जातात, तिथे त्यांना हे मिळत नाही। आता ही 20 वर्ष 25 वर्षाची बिल्डिंग आहे, ती एवढ्या लवकर पडणं म्हणजे ते काम निकृष्ट दर्जाचं आहे असं तरी मला वाटतं। आणि जर का म्हाडा यांचं मेंटेनन्स घेते तर म्हाडाचं काम होतं की वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षाला त्याचं मेंटेन करायचं होतं, त्याला दर्जा पडल्या, त्याच्यातून पाणी जाऊन अनेक भेगा पडल्या। याच्यातून जर मेंटेनन्स तुम्ही घेत असताना तुम्ही जर त्यांना जर बिल्डिंग व्यवस्थित केली असती तर आज ही लोक सुस्थितीत असती। आता आमचं म्हणणं आहे की हे रहिवासी आहेत, त्या रहिवासी त्याच्यामध्ये राहू शकत नाही, पण म्हाडानी तुम्ही लॉटरी सिस्टममध्ये त्यांचे पैसे घेतलेत, कमीत कमी 30 वर्ष तरी बिल्डिंगला काय होता कामं नाही, आणि तुमच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे घटना घडलेली आहे, तरी तुम्ही त्यांना इथे ट्रान्झिट स्कॅम जोपर्यंत या बिल्डिंगचं एकतर रिडेव्हलपमेंट नाहीतर पुनर्बांधणी करून त्याला किंवा त्यांचे पेपर त्यांच्याकडे सपूर्द करून त्यांना ना लीज दिलेलं आहे ना कन्व्हेन्स लीज दिलेलं आहे। म्हणजे तुम्ही 30 वर्ष केलं काय म्हाडानी त्यासाठी? तर ते जवळजवळ 181 रूम्स आहेत, मग ते वाऱ्यावर राहतील का? त्यांना जर तुम्ही राहायलाच सोय तिथे करून नाही दिली तर ते खाली का करतील? आणि जोपर्यंत त्यांना राहायची सोय करत नाही तोपर्यंत मी एक लोकप्रतिनिधी म्हणून, माझी जरी असली तरी मी लोकप्रतिनिधी म्हणून, कारण त्यासाठी मी या बिल्डिंगसाठी मी वारंवार म्हाडामध्ये मीटिंग्स घेतलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर आमदारांची आणि महापौरांची पण मीटिंग झालेली आहे या गोष्टीसाठी। त्यामुळे हे दुर्लक्ष करता येणार नाही, याचा पत्रव्यवहार माझ्याकडे देखील आहे आणि सोसायटीकडे पण आहे। त्यामुळे आम्ही त्याच्यावर आवाज उठवणार। या लोकांचा पर्यायी आजच्या आज त्याच्यावर निर्णय व्हायला पाहिजे। या लोकांना राहायला जवळच आसपासच राहायला त्यांची बंदोबस्त केला पाहिजे। त्यांच्याबरोबर असेल, अख्खं संघटन त्यांच्याबरोबर असेल, जोपर्यंत निर्णय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे आमचं असोसिएशन एमआयडी कॉलनी असोसिएशन ते बरोबर असेल। आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी विभाग प्रमुख आहे प्रज्ञा सकपाळ। आज आम्ही स्वतःहून जसं प्रतिनिधी आहेत नगरसेवक समीक्षा सक्रेताई, त्यांच्याबरोबर आम्ही स्वतः इथे येऊन त्याची तपासणी पाहणी वगैरे केलेली आहे। त्यावेळी घोसाळकर साहेब होते सभापती। त्याच्यानंतर गेली 25 वर्ष म्हाडा अजिबात इथे लक्ष देत नाही। या 25 वर्षामध्ये 1-2दा त्याचं रिन्युएशन झालं पाहिजे होतं, तरीसुद्धा दिलं नाही आणि केलंसुद्धा नाही। आज आम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या इकडून चेतावणी देत आहोत म्हाडाला, जर का या इथे राहणाऱ्या रहिवाशांना इथेच तुम्ही राहण्यासाठी सुविधा करून द्यावी आणि या बिल्डिंगचं डेव्हलपमेंट करून द्यावं, ही आमची विनंती आहे। आणि समजा त्यांनी ऐकलंच नाही तर आम्ही संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही म्हाडामध्ये आंदोलन करणार, हे आम्ही आज त्यांना सांगत आहोत। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।